पु ल देशपांडे जावे त्यांच्या देशा यामधला एक बेपत्ता देश हा लेख मी बरेच दिवस रेकॉर्ड केलेला नव्हता. थोडासा निराशादायी जास्त अँगल असणारा हा लेख आहे असं मला वाटलं आणि त्यामुळे मी तो वाचलेला असूनही तितका रेकॉर्ड केलेला नव्हता. हा एकमेव लेख वाचायचा राहिलेला आहे, जावे त्यांच्या देशा. यापूर्वी मी अपूर्वाई आणि पूर्वरंग ही दोन्ही पुस्तकं पूर्ण रेकॉर्ड केलेली आहेत. जावे त्यांच्या देशा हेही रेकॉर्ड केलेलं आहे आणि हा शेवटचा लेख वाचल्यानंतर तेही पुस्तक पूर्ण स्वरूपामध्ये रेकॉर्ड होईल. एक बेपत्ता देश. पत्ता शोधणं यासारखी अवघड गोष्ट नसेल. रस्त्यातली सारी माणसं कशी शहाणी वाटत असतात. आपणच फक्त येडबांबूसारखे हातामध्ये पत्ता लिहिलेली चिठ्ठी घेऊन हिंडत असतो. वास्तविक न्यूयॉर्कमध्ये ॲव्हेन्यू, स्ट्रीट आणि घर नंबर बरोबर लिहिलेला असला आणि आपल्याला थोडंफार जर का इंग्रजी वाचता येत असलं तर नेमका पत्ता सापडणं तसं कठीण नसतं. तरीही मी त्या न्यूयॉर्क शहरात वाट चुकलो होतो. अशा वेळी पोस्टात जाऊन पत्ता विचारावा असा सल्ला अनाहूतपणे अनेकांनी मला दिला. पण मी मुळी मुद्दलात पोस्टाचाच पत्ता शोधत होतो. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन बेटावर तर रस्त्यांची बेतशुद्ध आखणी आहे. हडसन नदीकडे जातात ते स्ट्रीट आणि त्या रस्त्यांना फासळ्यांसारखे आडवे कापीत जातात ते ॲव्हेन्यूज. माझा पेन्सिलीसारखा हरवण्याचा गुणधर्म ओळखणाऱ्या मित्रांनी माझ्याकडून हे कोष्टक पाठ करून घेतलं होतं. तरीही वाट चुकणं ही माझी करामत होती. माझ्या जमेच्या बाजूला एकच गोष्ट आहे, मी पत्ता विचारायला अजिबात लाजत नाही. एकतर लाज वाटावी असा पत्ता हुडकायची माझ्यावर वेळी आलेली नाही आणि दुसरं म्हणजे एखाद्याचा पत्ता माहीत नसणं ही काही मी मोठ्या नामुष्कीची गोष्ट मानत नाही. खुद्द माझा पत्ता देखील मी अतिशय तपशीलवार सांगतो. मी कुठेही चुकणार नाही अशी खात्री करून देऊन मी माझ्या न्यूयॉर्कमधल्या मित्राच्या घरून पोस्ट शोधित निघालो. सकाळचे 10:15 वाजलेले होते. लख्ख ऊन पडलेलं होतं. तरीही हवेत मस्त गारवा होता. हवेत एवढं भटकत राहावं असं वातावरण होतं. पण पत्ता शोधायला निघालेल्या माणसाचे दात सुपारी अडकलेल्या माणसासारखे असते. दातामध्ये जशी सुपारी अडकते ना तशी. ती सुपारी निघाल्याशिवाय जसं चैन पडत नाही तसं. अगदी एखाद्या त्रैलोक्य सुंदरीचं चुंबन घ्यायचा जरी योग आला तरी दातात सुपारी अडकलेली असताना तो आनंद लुटायची इच्छा होईल की नाही याची शंका आहे. आजवर माझ्या दातात असंख्य वेळा सुपारी अडकलेली आहे. परंतु चुंबनातूर त्रैलोक्य सुंदरी जाऊ दे, जिल्हा पातळीवरची सुंदरी देखील न भेटल्यामुळे दातात सुपारी अडकलेल्या अवस्थेतील चुंबन या विषयावर अधिक लिहिणं शक्य नाही. तात्पर्य काय तर ती खुशगवार हवा, ते सुरेख ऊन, ते सगळे ताजे ताजे वातावरण आणि फुटपाथवरून लगबगीनं निघालेल्या त्या सुंदर सुंदर गौरांगना, काही तितक्याच देखण्या कृष्णांगनाही, यातलं कुठलंच सौंदर्य टिपणं अशक्य होतं. विमा एजंटाला जसा जगातला प्रत्येक तरुण माणूस हा फक्त भावी पॉलिसी होल्डरच्या रूपात दिसतो तसे ते सगळे पादचारी आणि त्या पादचारिणी तिथल्या पोस्टाचा पत्ता ठाऊक असलेलं मला वाटत होतं. अर्जुन आणि झाडावरच्या पक्ष्याचा त्याला दिसणारा डोळा या कथेचा माझ्या मनावर फार परिणाम झालेला आहे. परक्या गावात अनोळखी माणसाला हटकणं ही किती कठीण गोष्ट आहे हे न्यूयॉर्क सारख्या महानगरात ज्याला पत्ता शोधित हिंडावं लागलं आहे त्यालाच कळावं. 30व्या आणि 40व्या मजल्यावर नेणारे इतर सगळे इंग्रजी भाषिक देशात लिफ्ट जरी असलं तरी इथे एलिव्हेटर असतो आणि मोटारीतून लिफ्ट द्या असं म्हटलं तर बाहेर ढकलीत असावेत, कारण अमेरिकन माणूस मोटारीतून राईड देतो. मी या भाषिक समस्येत घुटमळलो असताना ती म्हातारी पूर्णपणे सावध झाली होती. या वृद्धेनं एखाद्या आगगाडीच्या इंजिनानं फुस्स करून वाफ सोडावी तितका मोठा नसला तरी त्याच्या आसपास जाईल एवढा निश्वास टाकला. मीही टाकला आणि माझा इंजिनाच्या निश्वासाचा अधिक जरा जास्त जवळचा होता असं वाटलं तेवढ्यात त्या म्हणाल्या, डिड यू से पोस्ट ऑफिस? येस, पोस्ट ऑफिस. मला काही स्टॅम्प्स घ्यायचेत. ओ आय एम सॉरी. म्हणजे इतक्या रोमहर्षक प्रसंगानंतर म्हातारी मला पोस्टाची इमारत ठाऊक नाही का काय असं सांगणार असं माझ्या मनात आलं. आय एम सो सॉरी. प्लीज 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 डोंट मिसअंडरस्टँड मी. माफ करा, कृपा करून माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नका. मला काही कळेना. नसेल पोस्टाचा पत्ता ठाऊक तर त्यासाठी इतकं काकुळतीला कशाला यायचं. मी सांगणार होतो तिला, आजीबाई इतकी वर्ष मी पुण्यात राहिलोय पण मला देखील गंज पेठेतलं पोस्ट ऑफिस नक्की कुठे आहे हे ठाऊक नाही. पण ही क्षमा तिला पोस्ट ऑफिस ठाऊक नसल्याबद्दल नव्हती, कारण ती बाई लगेच मला म्हणाली, ये माझ्याबरोबर, मी दाखवते तुला. अहो कशाला, तुम्ही सांगा ना, मी जाईन. तसं नाही, पण मी तुझा उगीचाच अपमान केला म्हणून. आली आफत. परदेशात जाणाऱ्या साहित्यिकांना न चुकता देखण्या तरुणी भेटतात. आम्हाला दैवे गाठ पडली ती या 70तल्या बयाबाईची.
वर म्हणते तुझा मी अपमान केला, म्हणजे एकदम म्हातारी, शिवाय डोळ्यांनी थोडीशी अंमळ आधू, डोक्यानी असेल थोडीशी. स्त्रियांच्या मैत्रीचा माझा योग नसावा, म्हणजे किती नसावा याला काही सुमार. तुम्ही कसला केलात अपमान आजीबाई, मी म्हणालो. अरे बाबा रे, काय सांगू तुला, या शहरामध्ये माझं आयुष्य गेलं, पण असे दिवस आले नव्हते. आता मला पुन्हा शंका आली. म्हातारी, बघा एखादा डॉलर निघतो का म्हणणार. म्हातारी सांगू लागली, माय गॉड, काय दिवस आहे. चांगलं कोण वाईट कोण काही कळायला मार्ग नाही. तू एक्सक्यूज मी म्हणालास आणि मला ब्रह्मांड आठवलं. म्हणजे तू कधी आलास न्यूयॉर्कला? झाले 3-4 दिवस. आणि कुठून आलास? इंडियातून. नेहरू. म्हातारीनं भारताविषयीची पुष्कळच माहिती असल्याचा पुरावा दिला आणि नेहरूंचं नाव घेतलं. सांगणार होतो की आजी ते गेले आता, त्यांची कन्या राज्य चालवते वगैरे वगैरे, पण तो मोह मी आवरला. पुन्हा म्हातारी बोलायला लागली, आता काय दिवस आले आहेत. रस्त्यात कुणीही अनोळखी माणसांनी हटकलं की वाटतं साक्षात मृत्यू समोर उभा आहे. आजवर या ना त्या कारणाने मी अनेक आज्यांच्या पुढे उभा राहिलो होतो, पण कुठल्याही आजीला माझ्या रूपाने काळ समोर उभा राहिल्यासारखं वाटल्याचं स्मरत नव्हतं. माझी सख्खी आजी खायला काळ असं देखील मला कधी म्हणालेली नव्हती. जपून राहा रे बाबा या शहरात. आणि मग त्या म्हातारीची सगळी हकीकत तिच्याकडून मला कळाली. या अफाट शहरात एका 1.5 खोलीच्या जागेत ही म्हातारी एकटी राहत होती. कमावते मुलगे होते, 2 मुलीही होत्या. त्या आपापल्या नवऱ्यांकडे असतील. माझा अत्यंत देशी शेरा, छे, 27 वर्षाची आहे आणि दुसरी 32. दोघीही कमावते आहेत, पण अविवाहित आहेत आणि स्वतंत्र राहतात. आणि तुम्ही एकट्या राहता? ह्या देशात माझ्यासारख्या लाखो म्हाताऱ्या एकट्या राहतात. अमेरिकेत म्हाताऱ्यांना सिनियर सिटीजन्स म्हणतात. मी ही अशी 10-10:30ला बाजारहाट करायला निघते आणि 11ला खोलीत परतते, पण दुसऱ्या दिवशी 10 पर्यंत एकटी असते. आताशा सेंट्रल पार्कमध्ये सुद्धा जायची सोय उरलेली नाही. न्यूयॉर्क सारख्या अत्यंत गजबजलेल्या शहरामध्ये मैलभर लांबीचं सेंट्रल पार्क हे एक सुंदर उद्यान आहे. का का सोय नाही? मगिंग म्हणजे काय? मगिंग मगिंग म्हणजे रस्त्यात एकट्या दुकट्याला गाठून मरे मरेस्तो बडवून त्याच्या जवळचे पैसे उपटणं. कुठल्या क्षणी आपला मुर्दा पडेल सांगता येत नाही. म्हणजे ही बाई मला गुंड समजली होती. तिला बडवून मी तिच्याकडून पैसे घेऊन जाईन अशी तिला भीती वाटली होती. ह्या म्हातारीनं मला पोस्टाकडे नेऊन पोहोचवीपर्यंत सतत खून हाणामारी त्याच्या भयानं तिला आणि तिच्या इमारतीतल्या इतर म्हाताऱ्यांना कसं जगावं लागतं ह्याच्या कथा सांगितल्या. 1 आठवड्यापूर्वी तिच्या वृद्ध शेजारणीचं डोकं फोडून तिची पर्स लांबवली होती. दारावरची बेल अवेळी वाजली की मी दार सुद्धा उघडत नाही. मग माझ्या लक्षात आलं की इथे पोस्टमन देखील तळ मजल्यावर प्रत्येकाच्या नावाच्या पेट्यामधून पत्र टाकत असतात. दूधवाले दारामध्ये बाहेरच बाटल्या ठेवून जातात. कित्येकदा दारातल्या त्या बाटल्या तशाच पडलेल्या असल्या तर त्याला शंका येऊन मग तो पोलिसांना कळवतो. पोलीस मग दार फोडून आत जातात. म्हातारी मरून पडलेली असते. या एकाकी जीवनाच्या अस्ताची बातमी देखील अशा भयानक तऱ्हेने लागते. 2च दिवसांपूर्वी त्या न्यूयॉर्क शहराला वेढा देणाऱ्या नद्यांच्या विस्तीर्ण पात्रातून छोट्याशा बोटीतून आम्ही शहराभोवती प्रदक्षिणा घातली होती. किती सुंदर दिसत होतं ते शहर. नदीच्या काठांवरचं ते सुंदर बगीचे, विश्वविद्यालयांचे ते रम्य परिसर, ही क्रीडांगणं, त्यात तरुण तरुणींचे चाललेले खेळ, नदीवर टाकलेले ते प्रचंड पूल, नदीतला तरुण तरुणींचा नौकाविहार, हडसन नदीवरचा तो न्यू जर्सीकडे जाणारा केवढा मोठा पूल, ती मजली रस्ते, लक्षावधी मोटारींच्या रांगा, उत्तुंग इमारती, पण तितकीच गर्द झाडी. स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याकडून मॅनहॅटनच्या दिशेला बोट वळल्यावर आपल्या 100-125 मजल्यांच्या इमारतीतला विद्युत दीपांचा झगमगाट मिरवणारी ती न्यूयॉर्क नगरी, सहस्त्र कुबेरांचं ऐश्वर्य दाखवणारी. मनात म्हणत होतो, काय भाग्यवान माणसं, पण काय हा आतून सडलेल्या गुलाबी गुलाबी सफरचंदाचा बगीचा तसा होता. म्हातारीच्या बोलण्यातनं वाटायला लागलं. शहरं आणि गुन्हेगारी हा पाठीला पाठ लावून येतात. मी 10 वर्षांपूर्वी या न्यूयॉर्कमध्ये आलो होतो. त्या सेंट्रल पार्कमधून मनमुराद हिंडलो होतो. आम्हाला कधीही कोणी रात्री बेरात्री भटकू नका असं सांगितलेलं नव्हतं. पण आज इथे भर दिवसा सकाळी 10-10:30 वाजता ही म्हातारी माझ्या नुसते एक्सक्यूज मीनं थरथरा कापायला लागली होती. दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात बातमी वाचली की $5 एका नामांकित वृद्ध प्रोफेसराचा अवघ्या 16 वर्षाच्या पोरानं भर दिवसा भर रस्त्यात खून केला. प्रोफेसर आपल्या मोटारीत बसता बसता हा पोरगा आला, 25 सेंट मागू लागला. जाऊदेशींची कटकट म्हणून प्रोफेसरांनी त्याला पैसे दिले. ते घेताना त्या पोरानं प्रोफेसराच्या हातातलं घड्याळ पाहिलं आणि तो घड्याळ मागू लागला. प्रोफेसर म्हणाले, घड्याळ बिड्याळ मिळणार नाही. दुसऱ्याच क्षणी ते रक्ताच्या थारोळ्यात होते. असो,
न्यूयॉर्कच्या रस्त्यातून जाताना अंगावर अक्षरशः लक्तरं घालून हिंडणाऱ्या 16-17 वर्षांच्या सोन्यासारख्या मुली पाहून मी तर सुन्न होत असे. स्वातंत्र्याच्या शोधात या आपल्या घरांना आणि आईबापांना सोडून पळून आलेल्या मुली. एकदा या अभागी मुलींचा टेलिव्हिजनवर पोलिसांनी सादर केलेला कार्यक्रम पाहिला. घरट्यातून पडलेल्या पाखराच्या पिलांसारख्या या पोरी. कोणी गांजा अफूसारख्या मादक पदार्थात सुखाचा आणि स्वातंत्र्याचा शोध घेत होत्या. कुणी त्या चुकलेल्या वाटेवर भेटणाऱ्या त्यांच्याच सारख्या पौगंड दशेतल्या पोरांबरोबर सार्वजनिक बागातून कुत्र्या मांजरांसारखे देहाचे भोग भोगीत होत्या. या अभागी भटक भावांच्या कथा विलक्षण करून होत्या. वयाच्या 10व्या-11व्या वर्षीच इथे कौमार्य भंग व्हायला लागले आहेत. वास्तविक चांगल्या सदन घरातल्या या मुली. पोटासाठी देह विकावा लागला म्हणजे तसंही त्यांचं कारण नव्हतं. शाळेपासूनच कुठल्या तरी गटात खेचल्या गेलेल्या. एक पोरगी तर या पोलीस चौकीवर आपण आपल्या या हिप्पी सारख्या गटाच्या नावानं आपल्या देहाचा पाचोळा कसा केला याची कथा सांगत होती. शेवटी त्या अधिकाऱ्यानं विचारलं, तुझ्या आईची आठवण होते का तुला? आणि त्या नुसत्या प्रश्नानंतर ती मुलगी मॉम अशी किंकाळी फोडून ओक्साबोक्शी रडत राहिली. न्यूयॉर्कमधलं ग्रीनिच विलेज ही या गौर बैराग्यांची आणि बैरागिणींची उतारपेठ आहे. इथे मला जर सगळ्यात कोणाचं कौतुक वाटलं असेल तर या पंथाला देणाऱ्या सर्व साहित्याची विक्री करून त्यांना त्या गोष्टी आणून देणाऱ्या गबर होणाऱ्या दुकानदारांचं. उत्तम सूट आणि उत्तम जगे हे प्रस्थापितांच्या जगाचं वैशिष्ट्य. प्रस्थापितांविरुद्ध बंडाला उठलेल्या तरुण तरुणींनी आपला विरोध हा पोशाख झुगारून देऊन प्रकट केला. वाढलेले केस आणि फाटके कपडे हा बंडखोराचा वेश झाला. व्यापाऱ्यांनी ह्या लक्तरांच्या गणवेशाची दुकानं उघडून पैसे कमवायला सुरुवात केली. खपेल ते तो विकणार म्हणजे परंपरेवर श्रद्धा ठेवून वागणाऱ्यांची शेंडी आणि ती झुगारून देऊन दाढ्या मिशांचं जंगल वाढवणाऱ्यांची दाढी शेवटी बनियाच्याच हातात. असंच काही दिवसांनी मला एके दिवशी हॅरी कृष्णा या समुदायापैकी एकानं मला धरलं आणि तो पंथ प्रचाराचं वाङ्मय विकायला लागला. मी म्हटलं, हे काय आहे? हा कृष्णा कॉन्शियसनेस. कृष्णा कॉन्शियसनेस? ओह, आय एम सॉरी. वाय? त्यांनी विचारलं. आय बिलीव्ह इन रामा कॉन्शियसनेस. रामा कॉन्शियसनेस? येस, रामा कॉन्शियसनेस. मी म्हणालो. व्हॉट इज रामा कॉन्शियसनेस? द अपोजिट ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस. असं म्हणून त्याला मी रामा रामो रामाहा रामम रामो रामाहा रामेण रामाभ्याम रामेभ्या करीत 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 रामाच्या संबोधनापर्यंत विभक्ती प्रत्यय ऐकवीत गेलो. ते पोरग बिचारं भेलकांडत गेलं. या अशा भ्रमिष्ठांच्या देशात भारतीय बुवा मंडळींनी भलताच जम बसवलाय. मी एका अमेरिकन कुटुंबात जेवायला गेलो होतो. तिथल्या गृहस्थांना मी या हरे रामा हरे कृष्णाबद्दल विचारलं. मी त्यांना सांगत होतो की ही बरीचशी बनवाबनवी आहे. तुमची पोरं जशी कामधंदा अभ्यास सोडून शिक्षण सोडून रस्त्यातून हरे रामा हरे कृष्णा करीत हिंडतात तशी आमची मुलं त्यांच्याबरोबर मुली देखील हिंडायला लागल्या तर आम्हाला ते आवडणार नाही. तुम्ही आमच्या या भोंदू लोकांवर विश्वास ठेवू नका. हिंदू धर्मात आपली कर्तव्य सोडून दिवस रात्र रस्त्यातून ढोलकी बडवीत हरे रामा हरे कृष्ण करायचा उपदेश वगैरे केलेला नाही. सणासुदीला एखाद्या गुरुवारी शनिवारी भजन वगैरे ठीक आहे. हे असलं भलतं व्यसन त्यांना जळू देऊ नका. त्या गृहस्थाची बायको म्हणाली, रागावू नका मिस्टर देशपांडे, पण आम्हाला वाटतं LSD, हाशिश, अफू, गांजा यांच्या व्यसनापेक्षा हे खूप बरं. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं. इंग्लंडला आपण दुकानदारांचा देश म्हणतो ते अगदी चूक आहे. आज अमेरिकनांचे सगळे नमस्कार डॉलरम प्रतिगच्छन्ती असं म्हणूनच त्यांच्या जीवनाची व्याख्या डॉलर कमवायची संधी एवढीच असावी. आयुष्यात कमवण्याचा काळ किती टिकेल हे सांगता येत नसल्यामुळे इथे प्रत्येक गोष्टीची घाई आहे. सेल या मंत्राच्या जोडीचा दुसरा मंत्र म्हणजे इन्स्टंट. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट चहा, इन्स्टंट भात, एका मिनिटात जेवण तयार. कागदी पिशव्यातून सगळी पाकसिद्धता असते. करा पिशवी उघडी, टाका उकळत्या पाण्यात, एका मिनिटात जेवण तयार. एका मिनिटात जेवण तयार करणाऱ्या जेवण कंपनीचा प्रतिस्पर्धी जाहिरात करतो, बापरे 1 मिनिट, व्हॉट अ वेस्ट ऑफ टाइम. ही पहा फलाण्या ढकाण्या कंपनीची पिशवी 30 सेकंड्समध्ये सूप, कॉफी, पुडिंग. आणि मग असली पिशवी आणून आयुष्यातले 30 सेकंद वाचवणाऱ्या प्रियकराचे ती प्रेयसी कडकडून चुंबन घेते हे दृश्य सांज सकाळ नित्य टीव्हीवर झळकायला लागतं. विकायला माल कोणताही असेना, शेवटी त्याचं पर्यावसान करून अशा आलिंगन चुंबनातच झालं पाहिजे. न्यूयॉर्कच्या रस्त्यातली म्हातारीच भयग्रस्त तर नाही,
हा सारा समाजच भयग्रस्त आहे, भ्रमिष्ट झाल्यासारखा मला वाटत होता. सेल म्हणजे विका हा इथला मूलमंत्र आहे. वस्तू विका, बुद्धी विका, कला विका, कौमार्य विका, तारुण्य विका, विकण्यासारखं उरतच नाही. आता फक्त राहतं ते वार्धक्य. म्हणूनच ते निरुपयोगी होतं, कुणालाच ते नको असतं. विक्री हा ज्या संस्कृतीचा युगधर्म होतो, तिथे वार्धक्याचं निर्माल्य होत नाही, त्याचा पाचोळा होतो. या विक्रीची परमावधी झालेली एक गोष्ट माझ्या एका भारतीय मित्राच्या पत्नीनं सांगितली. एका भारतीय गृहस्थानं अमेरिकेतल्या एका मोठ्या शहरात नवा बंगला विकत घेतला. झटपट चहा, कॉफी यासारखं इथे महिन्या दीड महिन्यात झटपट बंगलेही बांधून होतात. खिडक्या दारच नव्हे तर भांड्या कुंड्यांपर्यंत सगळा संसार सजवून देणारे दुकानदार आहेत. आता कॉम्प्युटरवर तुमच्या आवडीनिवडीचं गणित मांडून तुमच्या तब्येतीला बहेल नवणारी शय्या सोबतीन देखील भाड्याने इथे मिळते. ही अतिशयोक्ती नाही. तुम्ही फक्त तुमचा आवडीनिवडीचा फॉर्म भरून पाठवायचा. मला वाटतं या दुकानात हा अर्ज गेला की दुकानदार आपल्या गुमास्त्याला सांगत असेल, अरे या पत्त्यावर आपलं ते 16 नंबरचं मॉडेल आहे ना, ते पाठव. हा, मराठीतून वाचायला हे भयंकर वाटेल, पण इंग्रजीतून फार आधुनिक वाटतं. या भारतीय गृहस्थानं असल्या त्या रेडीमेड अमेरिकन घरामध्ये वास्तुशांत केली. मनाच्या समाधानाला 4 मंत्र टेप रेकॉर्डरवर वाजवले. बिस्मिल्लाच्या सनईची ध्वनिमुद्रिका लावली. इष्टमित्रांना जिलेबीचं जेवणही दिलं. बॅगेत भरून आणलेल्या देवांची पूजाही झाली असेल. तशी आपली भारतीय मंडळी आपली संस्कृती आपल्या मगदुराप्रमाणे सांभाळीत असतात. एका घरात मी समई लावलेली पाहिलेली होती. तर या गृहस्थाच्या वास्तुशांतीचा सोहळा चांगला झाला. पाहुण्या मंडळींचे हात ओले झाले. अय्या, तुम्ही इंडियातून येताना विदाऊट फेल मसाल्याची सुपारी देखील आणलीत वाटतं, वगैरे कौतुकही झाली असतील. नव्या घराच्या मालकीनबाई खुश होऊन जरा हुश करीत नव्या कोचावर बसल्या असत्या तेवढ्यात फोन आला. बाईंनी फोन उचलला. अभिनंदन, मनापूर्वक अभिनंदन. पलीकडून कोणीतरी अमेरिकन गृहस्थ बोलत होता. बहुधा त्या शहराच्या महापौरांचाच फोन असावा अशा कल्पनेनं बाईच्या हनवटीखालच्या 3 वळकट्यांच्या 4 झाल्या. त्यांनी परिश्रमपूर्वक उचललेल्या अमेरिकन भाषेच्या आघातामध्ये उचललं. थँक्यू. आपण कोण बोलत आहात? आहा, आपला एक हितचिंतक. स्वतःच्या मालकीच्या घरात राहणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या मालकीच्या बेडरूममध्ये पतीच्या कुशीत विसावणं ही एक फॅन्टॅस्टिक अचिव्हमेंट आहे तुमची. बाई जरा कल्पनेनं लाजून जांभळ्या झाल्या. ओ हाऊ नॉटी. असं बाईंचं अमेरिकन इंग्रजी एकदम बिनचूक. ही नॉटी हा हुजूरपागेतल्या इंग्रजीच्या मेहेंदळे किंवा तत्सम एकारांत आडनावाच्या बाईंचा उच्चार त्यांनी इतर देशी आचारांबरोबर तेव्हाच टाकला होता. तात्पर्य हे अमेरिकन भाषेतलं इश्य, चला तुमचं काहीतरीच काय वगैरे आटोपल्यावर बाईंनी विचारलं, आपण कोण बोलत आहात? आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या अंत्यविधी कार्यालयाचा दिग्दर्शक कोण? डायरेक्टर फ्युनरल कॉर्पोरेशन. बाईंचा घसा जरा सुकला. तिकडच्या बाजूच्या माणसाचा मोकळा झालेला होता. मॅडम, आपण नवीन घर बांधून इथे स्थायिक होणार हे ऐकलं. आमच्या कंपनीतर्फे आम्ही इथे दफनाची सगळी छान व्यवस्था करीत असतो. इथल्या दफनभूमीत आता 6x4चे 2 प्लॉट्स विकायचे आहेत, जस्ट फॉर यू. तुम्ही पैसे सावकाश पाठवा, आम्ही टेलिफोनवरून ऑर्डरही स्वीकारतो. उद्या आपण हवं तर जागा पण पाहून घेऊ शकता. अगदी पॉप्युलर वृक्षाच्या खालीच आहे. दिवसभर एकदम उत्तम सावली. आमच्या मित्राच्या बायकोच्या हातातला रिसिव्हर गळून पडला होता. तेवढ्यात अमेरिकन पद्धतीप्रमाणे साहेब स्वयंपाकघरातला आवरून आले. बाईचा चेहरा पाहून ते घाबरले. त्यांना तिसरीच भीती. या गोऱ्या लोकांच्या वस्तीत कसं राहता ते बघतो, 24 तासात घर सोडा नाही तर जाळून टाकू वगैरे. अमेरिकेत आलेल्या उपऱ्यांना हाकलून काढायच्या एखाद्या क्लॅनच्या गुंडाचा फोन आहे की काय? त्यांनी विचारलं, काय ग, व्हॉट्स रॉंग? तुम्हीच ऐका, अभद्र मेला, अशुभ बोलतोय. बाईच्या मनावरची अमेरिकन पुट झडून आळू, वऱ्याचे तांदूळ, रताळी, साबुदाणा, शिंगाडे त्यातून तयार झालेल्या त्यांच्या रक्तपेशीतले जंतू उफाळून आले होते. साहेबांनी फोन उचलला. हॅलो. हाय 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 मिस्टर सहस्रबुधिये. पुन्हा एकदा सुपर सेल्समॅनशिप सुरू झाली. दफनभूमीचा सौदा पटवण्यासाठी त्यानं आपली विक्रीशास्त्रातली विद्वत्ता पुन्हा पणाला लावली. साहेब पुण्यात असते आणि अंत्यसंस्काराच्या भांडारवाल्याने, साहेब अगदी सरळ म्हणजे सरळच्या सरळ बांबू आलेले आहेत, 4 राखून ठेवू का, असं विचारलं असतं तर साहेबांनी त्याच्या जिवंतपणी तिरडी बांधली असती. पण ही अमेरिका होती. साहेब नम्रपणाने म्हणाले, थँक्यू सो मच. आमच्या धर्मात बेरियल नसतं, क्रिमेशन असतं. हाऊ इजंट दॅट बार्बरस? गुड नाईट. असं म्हणून तो अंत्यविधी दिग्दर्शक
काय जंगली चाल आहे. बरं ठीक आहे, शुभरात्री. ही कपोल कल्पित कथा नाही, केवळ पात्रांची नावं आणि आकार बदललेले आहेत. जिथे जीवन म्हणजे काहीतरी विकून श्रीमंत होण्याची संधी एवढाच अर्थ असतो, तिथे मढी पुरायची जागा विकली काय, किंवा पिढी पिढी गारद करणारी LSD, पॉट, गांजा, अफू विकली काय, सारं काही संस्कृतीला साजेसच आहे. शस्त्रास्त्रांची विक्री थांबेल म्हणून ज्यांचं सोयर सुतक नाही अशा देशात जाऊन बॉम्बचा वर्षाव करायचा. काय विकतो आणि त्या विक्रीच्या वस्तूंचे काय परिणाम होतील याचा विचार न करता विकत राहायचं. त्यांच्या बाजारपेठा शोधायच्या, त्या विक्रीसाठी जाहिरातीच्या नव्या नव्या क्लृप्त्या काढायच्या. त्यात मग विकणाऱ्यांची भयानक चढाओढ. अशी ही संस्कृती. मला तर वाटतं अमेरिकेत जगण्यापेक्षा मरणं अधिक महाग आहे. मरणच कशाला, साधा आजारी पडणंही महाग. पण सगळे आजार परवडले, दाढ दुखीचा आजार हा माणसाला दिवाळ फुंकायला लावतो. दातांचे डॉक्टर एकेका दाताबरोबर अक्षरशः हजार हजार रुपये उपटतात. दंतवैद्यकी ही एक प्रतिष्ठित वाटणारी आहे. माझ्या एका मित्राच्या बायकोच्या दात सफाईचं बिल ऐकल्यावर मला वाटलं आमच्या भारतीय डेंटिस्टानं तेवढ्या पैशात राणीच्या बागेतल्या डझनभर सुसरींचे देखील दात साफ करून दिले असते. पण दंतवैद्याकडे जाणं आणि मग त्यासंबंधी पार्टीमध्ये बोलणं, त्याला एक विलक्षण सामाजिक प्रतिष्ठा आहे. आपल्याकडे जसं काल आम्ही ताजमध्ये लंचला गेलो होतो, तिथे काय झालं याला महत्व नसतं, ताजमध्ये लंचला गेलो होतो हे ऐकवणं महत्वाचं असतं. तसंच सॉरी, उद्या नाही बाई मला जमायचं रमी खेळायला, माझी आमच्या डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे, हे वाक्य ऐकणाऱ्या बाईच्या दातांवर टिचून मारायचं असतं. कारण ह्या देशातलं सारे मोठेपण तुमच्या बँक बुकावर असतं. सर्वे गुणाहा कांचनम आश्रयंते, हे खरं. पण या देशात डॉलरचा उल्लेख जितक्या वेळा होत असेल तितक्या इतर कुठेही होत नसेल. टेलिव्हिजनवरून तासनतास हजारो डॉलर्सच्या बक्षिसाचे कार्यक्रम चालू असतात. साहित्य, संगीत, कला सगळ्यांचं यश यातून किती अब्ज डॉलर्स मिळाले ह्याच्यावर झोकलं जातं. त्यामुळे जीवनातल्या प्रत्येक कृतीचं पर्यावसन डॉलर्सच्या संग्रहात होतं. हे शिक्षण बालपणापासून मिळत असतं. नवऱ्याच्या खिशातले डॉलर्स संपले की बायको संपली. बापाच्या खिशातले डॉलर्स संपले की मुलं घर सोडून निघाली. विलक्षण साखर पेरणी करून हप्तेबंदीनं घर, फर्निचर, फ्रीज, वॉशिंग मशीन गळ्यात बांधणाऱ्या विक्रेत्याचा हप्ता चुकला की त्यानं साऱ्या कुटुंबाला घराबाहेर काढलंच. या साऱ्याचा उभं आलेल्या तरुण पिढीनंही बुडी घेतली ती अफू गांजासारख्या भयानक व्यसनात. वर पाहिलं तर किती सुंदर दिसतं सारं काही. दृष्ट लागण्यासारखी घरं, सुंदर बगीचे. बाजारात जावं तर अन्नधान्य, फळफळावळ, फुलं, दूध दुभतं पाहून डोळे दिपतात. वॉशिंग्टनमधून मी हिंडत होतो. कोट्यवधी डॉलर्स खर्च करून बांधलेलं केनेडी नाट्यगृह तिथल्या पोटोमॅक नदीच्या तीरावर उभं आहे. ह्या विराट नाट्यगृहात नाटकांचे आणि संगीताचे एका वेळी 3 कार्यक्रम चालतील अशी विशाल सभागृह आहे. या नाटकाच्या गच्चीवरून वॉशिंग्टन शहराचा देखावा काय सुंदर दिसतो. पोटोमॅक नदी संथ वाहत असते. काय सुंदर नदी आहे. अशा वर्षभर तुडुंब वाहणाऱ्या नद्या असल्यावर काय पाहिजे. अहो, फक्त दिसायला सुंदर आहे ही नदी, म्हणजे सगळं पाणी पोल्युटेड आहे, दूषित. एक घोटभर पाणी प्यायच्या लायकीचं नाही. माझा अमेरिकेत राहणारा मित्र म्हणाला, इथं सगळंच असं आहे. माझ्या ऑफिसमधल्या मित्राची आई वारली. ऑफिसात नेहमीप्रमाणे आमचा हा अमेरिकन कलीग धंद्याची बात करीत होता. मी जरा चाचरत म्हटलं, अरे तुझी आई वारल्याचं कळालं, वाईट झालं. तू फ्युनरलला केव्हा जाणार आहेस. त्याची आई जवळच्या एका सबर्बमध्ये राहत होती. फ्युनरलला मी कशाला. फ्युनरल कंपनीला मी फोन करून कळवलंय, ते घेतील काळजी, हे त्याचं उत्तर. आणि या देशात मातृदिन खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. मला अमेरिकेतल्या पोस्टाचा पत्ता सापडला, पण ही अमेरिका म्हणजे काय याचा पत्ता मात्र लागला नाही. खरं म्हणजे खुद्द अमेरिकनांनाच स्वतःचा पत्ता तरी सापडला आहे का. मला वाटतं त्यांचा स्वतःचा पत्ताच हरवला आहे. माझ्या एक्सक्यूज मी कडे एक जण ढुंकून पाहायला तयार असेल तर शपथ. या थंड देशात माणसं भलतीच जलद चालतात, त्यामुळे त्यांना अडवणं जरा अवघडच. बरं, अडवून जरा एक्सक्यूज मी असं म्हटलं तर त्यांना वाटतं धक्का लागला म्हणून हा बाबा माफी मागतोय, नेव्हर माइंड असं म्हणून ते पुढे निघाले. चक्क एखाद्या दुकानात जाऊन विचारावं तर न जाणो पत्ता सांगितल्याचा सर्व्हिस चार्ज म्हणून तिथला मनुष्य डॉलर वगैरे मागायचा. आई भाजीला गेली असताना धाकट्या भावाकडे लक्ष दिल्याबद्दल तिथे त्या भावंड्यांची ताई
आपल्या आईकडून तितक्या वेळेच्या बेबी सिटिंगचा मोबदला ताशी $1, अर्धा डॉलर अशा रेटने मागते, तिथे माझ्यासारख्या परक्या माणसाची काय कथा. जेरीला आलो होतो इतक्यात समोरूनच फुटपाथवरून बाबा गाडी ढकलीत येणारी एक म्हातारी दिसली. त्या बाबा गाडीत बाबा नव्हता, आजीबाईची मंडई होती. मी बाबा गाडीपुढे जाऊन उभा राहिलो आणि म्हटलं, एक्सक्यूज मी मॅम. लुगडं नेसवून ठसठशीत कुंकू लावलं असतं तर आपल्या इथल्या एखाद्या सत्यभामाबाई किंवा जानकी काकूसारखी ती वाटली असती. अशी ती ठेंगणी, ठुशकी, बरीचशी कृश अशी म्हातारी होती. कसल्या नादात चालली होती तो ख्रिस्तच जाणे. माझं ते आवाजातलं कहर मार्दव आणून म्हटलेलं ते एक्सक्यूज मी ऐकल्यावर तिनं झटकून वर मान केली आणि माझ्याकडे पाहिलं आणि भेदरून एकदम थरथरायला लागली. तिचा तो भेदरलेला चेहरा, केविलवांडे डोळे, लटलटायला लागलेली मान मी पाहिली आणि मला वाटलं आजीबाईंना कसला तरी झटका आला का काय. मीही गांगरून गेलो. काय बोलावं ते सुचेना. मी पुन्हा म्हटलं, आरंट यू फिलिंग वेल मॅडम. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. काही क्षण तसेच गेले. मग थरथरत्या आवाजात ती म्हणाली, काय काय हवंय तुला. कदाचित तुम्हाला असेल, अर्थात इंग्लिशमध्ये यू हा एकेरीही असतो आणि अनेकेरीही. मला एक पत्ता हवाय. मी हातात ती चिठ्ठी पुराव्यादाखल पुढे करीत म्हणाला, इथलं पोस्ट ऑफिस कुठे आहे. काय पोस्ट ऑफिस. मनात म्हटलं, या अमेरिकन इंग्रजीत पोस्टाला आणखी काही म्हणत असले तर मेलो. आता वाहत्या पेट्रोलला गॅस म्हणणारे हे लोक पोस्टाला लेटर थ्रोअर म्हणायचे. गरजूंनी अमेरिकेत जाण्यापूर्वी अमेरिकन इंग्रजी जरा शिकावं. इथे हॉटेलचं बिल मागताना चेक सांगायला लागतो. पैसे टिकवतो त्या पैशाला बिल म्हणतात. 30व्या आणि 40व्या मजल्यावर नेणारे इतर सगळे इंग्रजी भाषिक देशात लिफ्ट जरी असलं तरी इथे एलिव्हेटर असतो. आणि मोटारीतून लिफ्ट द्या असं म्हटलं तर बाहेर ढकलीत असावेत, कारण अमेरिकन माणूस मोटारीतून राईड देतो. मी या भाषिक समस्येत घुटमळलो असताना ती म्हातारी पूर्णपणे सावध झाली होती. या वृद्धेनं एखाद्या आगगाडीच्या इंजिनानं फुस्स करून वाफ सोडावी तितका मोठा नसला तरी त्याच्या आसपास जाईल एवढा निश्वास टाकला. मीही टाकला आणि माझा इंजिनाच्या निश्वासाचा अधिक जरा जास्त जवळचा होता असं वाटलं. तेवढ्यात त्या म्हणाल्या, डिड यू से पोस्ट ऑफिस. येस, पोस्ट ऑफिस. मला काही स्टॅम्प्स घ्यायचेत. ओ आय एम सॉरी. म्हणजे इतक्या रोमहर्षक प्रसंगानंतर म्हातारी मला पोस्टाची इमारत ठाऊक नाही का काय असं सांगणार, असं माझ्या मनात आलं. आय एम सो सॉरी. प्लीज 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 डोंट मिसअंडरस्टँड मी. माफ करा, कृपा करून माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नका. मला काही कळेना. नसेल पोस्टाचा पत्ता ठाऊक तर त्यासाठी इतकं काकुळतीला कशाला यायचं. मी सांगणार होतो तिला, आजीबाई, इतकी वर्ष मी पुण्यात राहिलोय पण मला देखील गंजपेठेतलं पोस्ट ऑफिस नक्की कुठे आहे हे ठाऊक नाही. पण ही क्षमा तिला पोस्ट ऑफिस ठाऊक नसल्याबद्दल नव्हती, कारण ती बाई लगेच मला म्हणाली, ये माझ्या बरोबर, मी दाखवते तुला. अहो कशाला, तुम्ही सांगा ना, मी जाईन. तसं नाही, पण मी तुझा उगीचाच अपमान केला म्हणून. आली आफत. परदेशात जाणाऱ्या साहित्यिकांना न चुकता देखण्या तरुणी भेटतात. आम्हाला दैवे गाठ पडली ती या 70 बयाबाईची. वर म्हणते तुझा मी अपमान केला, म्हणजे एकदम म्हातारी, शिवाय डोळ्यांनी थोडीशी अंमळ आधू, डोक्यानी असेल थोडीशी. स्त्रियांच्या मैत्रीचा माझा योग नसावा, म्हणजे किती नसावा याला काही सुमार. तुम्ही कसला केलात अपमान आजीबाई, मी म्हणालो. अरे बाबा रे, काय सांगू तुला. या शहरामध्ये माझं आयुष्य गेलं पण असे दिवस आले नव्हते. आता मला पुन्हा शंका आली. म्हातारी, बघा एखादा डॉलर निघतो का म्हणणार. म्हातारी सांगू लागली, माय गॉड, काय दिवस आहे. चांगलं कोण वाईट कोण काही कळायला मार्ग नाही. तू एक्सक्यूज मी म्हणालास आणि मला ब्रह्मांड आठवलं. म्हणजे तू कधी आलास न्यूयॉर्कला. झाले 3-4 दिवस. आणि कुठून आलास. इंडियातून. नेहरू. म्हातारीनं भारताविषयीची पुष्कळच माहिती असल्याचा पुरावा दिला आणि नेहरूंचं नाव घेतलं. सांगणार होतो की आजी ते गेले आता, त्यांची कन्या राज्य चालवते वगैरे वगैरे, पण तो मोह मी आवरला. पुन्हा म्हातारी बोलायला लागली, आता काय दिवस आले आहेत. रस्त्यात कुणीही अनोळखी माणसांनी हटकलं की वाटतं साक्षात मृत्यू समोर उभा आहे. आजवर या ना त्या कारणाने मी अनेक आज्यांच्या पुढे उभा राहिलो होतो, पण कुठल्याही आजीला माझ्या रूपाने काळ समोर उभा राहिल्यासारखं वाटल्याचं स्मरत नव्हतं. माझी सख्खी आजी खायला काळ असं देखील मला कधी म्हणालेली नव्हती. जपून राहा रे बाबा या शहरात. आणि मग त्या म्हातारीची सगळी हकीकत तिच्याकडून मला कळाली. या अफाट शहरात एका 1.5 खोलीच्या जागेत ही म्हातारी एकटी राहत होती. कमावते मुलगे होते, 2 मुलीही होत्या. त्या आपापल्या नवऱ्यांकडे असतील. माझा अत्यंत देशी शेरा, छे, 27 वर्षाची आहे आणि दुसरी 32. दोघीही कमावते आहेत पण अविवाहित आहेत आणि स्वतंत्र राहतात. आणि तुम्ही एकट्या राहता. ह्या देशात माझ्यासारख्या लाखो म्हाताऱ्या एकट्या राहतात. अमेरिकेत म्हाताऱ्यांना सिनियर सिटीजन्स म्हणतात. मी ही अशी 10-10:30 बाजारहाट करायला निघते आणि 11 खोलीत परतते, पण दुसऱ्या दिवशी 10 पर्यंत एकटी असते.
आताशा सेंट्रल पार्कमध्ये सुद्धा जायची सोय उरलेली नाही. न्यूयॉर्क सारख्या अत्यंत गजबजलेल्या शहरामध्ये मैलभर लांबीचं सेंट्रल पार्क हे एक सुंदर उद्यान आहे. का का सोय नाही? मगिंग म्हणजे काय? मगिंग मगिंग म्हणजे रस्त्यात एकट्या दुकट्याला गाठून मरेमरेस्तो बडवून त्याच्या जवळचे पैसे उपटणं. कुठल्या क्षणी आपला मुडदा पडेल सांगता येत नाही. म्हणजे ही बाई मला गुंड समजली होती. तिला बडवून मी तिच्याकडून पैसे घेऊन जाईन अशी तिला भीती वाटली होती. ह्या म्हातारीनं मला पोस्टाकडे नेऊन पोहोचवीपर्यंत सतत खून हाणामारी त्याच्या भयानं तिला आणि तिच्या इमारतीतल्या इतर म्हाताऱ्यांना कसं जगावं लागतं ह्याच्या कथा सांगितल्या. एक आठवड्यापूर्वी तिच्या वृद्ध शेजारणीचं डोकं फोडून तिची पर्स लांबवली होती. दारावरची बेल अवेळी वाजली की मी दार सुद्धा उघडत नाही. मग माझ्या लक्षात आलं की इथे पोस्टमन देखील तळ मजल्यावर प्रत्येकाच्या नावाच्या पेट्यामधून पत्र टाकत असतात. दूधवाले दारामध्ये बाहेरच बाटल्या ठेवून जातात. कित्येकदा दारातल्या त्या बाटल्या तशाच पडलेल्या असल्या तर त्याला शंका येऊन मग तो पोलिसांना कळवतो. पोलीस मग दार फोडून आत जातात. म्हातारी मरून पडलेली असते. या एकाकी जीवनाच्या अस्ताची बातमी देखील अशा भयानक तऱ्हेने लागते. 2च दिवसांपूर्वी त्या न्यूयॉर्क शहराला वेढा देणाऱ्या नद्यांच्या विस्तीर्ण पात्रातून छोट्याशा बोटीतून आम्ही शहराभोवती प्रदक्षिणा घातली होती. किती सुंदर दिसत होतं ते शहर. नदीच्या काठांवरचं ते सुंदर बगीचे, विश्वविद्यालयांचे ते रम्य परिसर, ही क्रीडांगणं, त्यात तरुण तरुणींचे चाललेले खेळ, नदीवर टाकलेले ते प्रचंड पूल, नदीतला तरुण तरुणींचा नौकाविहार, हडसन नदीवरचा तो न्यूजर्सीकडे जाणारा केवढा मोठा पूल, ते 3 मजली रस्ते, लक्षावधी मोटारींच्या रांगा, उत्तुंग इमारती, पण तितकीच गर्द झाडी. स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याकडून मॅनहॅटनच्या दिशेला बोट वळल्यावर आपल्या 100-125 मजल्यांच्या इमारतीतला विद्युत दीपांचा झगमगाट मिरवणारी ती न्यूयॉर्क नगरी. सहस्त्र कुबेरांचं ऐश्वर्य दाखवणारी. मनात म्हणत होतो, काय भाग्यवान माणसं. पण काय हा आतून सडलेल्या गुलाबी गुलाबी सफरचंदाचा बगीचा तसा होता? म्हातारीच्या बोलण्यातनं वाटायला लागलं. शहरं आणि गुन्हेगारी हा पाठीला पाठ लावून येतात. मी 10 वर्षांपूर्वी या न्यूयॉर्कमध्ये आलो होतो. त्या सेंट्रल पार्कमधून मनमुराद हिंडलो होतो. आम्हाला कधीही कोणी रात्री बेरात्री भटकू नका असं सांगितलेलं नव्हतं. पण आज इथे भर दिवसा सकाळी 10-10:30 वाजता ही म्हातारी माझ्या नुसते एक्सक्यूज मीनं थरथरा कापायला लागली होती. दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात बातमी वाचली की $5 एका नामांकित वृद्ध प्रोफेसराचा अवघ्या 16 वर्षाच्या पोरानं भर दिवसा भर रस्त्यात खून केला. प्रोफेसर आपल्या मोटारीत बसता बसता हा पोरगा आला, 25 सेंट मागू लागला. जाऊदेशींची कटकट म्हणून प्रोफेसरांनी त्याला पैसे दिले. ते घेताना त्या पोरानं प्रोफेसराच्या हातातलं घड्याळ पाहिलं आणि तो घड्याळ मागू लागला. प्रोफेसर म्हणाले, घड्याळ बिड्याळ मिळणार नाही. दुसऱ्याच क्षणी ते रक्ताच्या थारोळ्यात होते. असो, न्यूयॉर्कच्या रस्त्यातून जाताना अंगावर अक्षरशः लक्तरं घालून हिंडणाऱ्या 16-17 वर्षांच्या सोन्यासारख्या मुली पाहून मी तर सुन्न होत असे. स्वातंत्र्याच्या शोधात या आपल्या घरांना आणि आईबापांना सोडून पळून आलेल्या मुली. एकदा या अभागी मुलींचा टेलिव्हिजनवर पोलिसांनी सादर केलेला कार्यक्रम पाहिला. घरट्यातून पडलेल्या पाखराच्या पिलांसारख्या या पोरी. कोणी गांजा अफूसारख्या मादक पदार्थात सुखाचा आणि स्वातंत्र्याचा शोध घेत होत्या. कोणी त्या चुकलेल्या वाटेवर भेटणाऱ्या त्यांच्याच सारख्या पौगंड दशेतल्या पोरांबरोबर सार्वजनिक बागातून कुत्र्या मांजरांसारखे देहाचे भोग भोगीत होत्या. या अभागी भटक भावांच्या कथा विलक्षण करून होत्या. वयाच्या 10व्या-11व्या वर्षीच इथे कौमार्य भंग व्हायला लागले आहेत. वास्तविक चांगल्या सदन घरातल्या या मुली. पोटासाठी देह विकावा लागला म्हणजे तसंही त्यांचं कारण नव्हतं. शाळेपासूनच कुठल्या तरी गटात खेचल्या गेलेल्या. एक पोरगी तर या पोलीस चौकीवर आपण आपल्या या हिप्पी सारख्या गटाच्या नावानं आपल्या देहाचा पाचोळा कसा केला याची कथा सांगत होती. शेवटी त्या अधिकाऱ्यानं विचारलं, तुझ्या आईची आठवण होते का तुला? आणि त्या नुसत्या प्रश्नानंतर ती मुलगी मॉम अशी किंकाळी फोडून ओक्साबोक्शी रडत राहिली. न्यूयॉर्कमधलं ग्रीनिच विलेज ही या गौर बैराग्यांची आणि बैरागिणींची उतारपेठ आहे. इथे मला जर सगळ्यात कोणाचं कौतुक वाटलं असेल तर या पंथाला देणाऱ्या सर्व साहित्याची विक्री करून त्यांना त्या गोष्टी आणून देणाऱ्या गबर होणाऱ्या दुकानदारांचं. उत्तम सूट आणि उत्तम जगे हे प्रस्थापितांच्या जगाचं वैशिष्ट्य. प्रस्थापितांविरुद्ध बंडाला उठलेल्या तरुण तरुणींनी आपला विरोध हा पोशाख झुगारून देऊन प्रकट केला. वाढलेले केस आणि फाटके कपडे हा बंडखोराचा वेश झाला. व्यापाऱ्यांनी ह्या लक्तरांच्या गणवेशाची दुकानं उघडून पैसे कमवायला सुरुवात केली. खपेल
ते तो विकणार. म्हणजे परंपरेवर श्रद्धा ठेवून वागणाऱ्यांची शेंडी आणि ती झुगारून देऊन दाढ्या मिशांचं जंगल वाढवणाऱ्यांची दाढी शेवटी बनियाच्याच हातात. असंच काही दिवसांनी मला एके दिवशी हॅरी कृष्णा या समुदायापैकी एकानं मला धरलं आणि तो पंथ प्रचाराचं वाङ्मय विकायला लागला. मी म्हटलं, हे काय आहे? हा कृष्णा कॉन्शियसनेस. कृष्णा कॉन्शियसनेस? ओह, आय एम सॉरी. वाय? त्यांनी विचारलं. आय बिलीव्ह इन रामा कॉन्शियसनेस. रामा कॉन्शियसनेस? येस, रामा कॉन्शियसनेस. मी म्हणालो. व्हॉट इज रामा कॉन्शियसनेस? द अपोजिट ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस. असं म्हणून त्याला मी राम रामो रामाहा रामम रामो रामाहा रामेण रामाभ्याम रामेभ्या करीत 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 रामाच्या संबोधनापर्यंत विभक्ती प्रत्यय ऐकवीत गेलो. ते पोरग बिचारं भेरकांडत गेलं. या अशा भ्रमिष्ठांच्या देशात भारतीय बुवा मंडळींनी भलताच जम बसवलाय. मी एका अमेरिकन कुटुंबात जेवायला गेलो होतो. तिथल्या गृहस्थांना मी या हरे रामा हरे कृष्णाबद्दल विचारलं. मी त्यांना सांगत होतो की ही बरीचशी बनवाबनवी आहे. तुमची पोरं जशी कामधंदा अभ्यास सोडून शिक्षण सोडून रस्त्यातून हरे रामा हरे कृष्णा करीत हिंडतात, तशी आमची मुलं त्यांच्याबरोबर मुली देखील हिंडायला लागल्या तर आम्हाला ते आवडणार नाही. तुम्ही आमच्या या भोंदू लोकांवर विश्वास ठेवू नका. हिंदू धर्मात आपली कर्तव्य सोडून दिवस रात्र रस्त्यातून ढोलकी बडवीत हरे रामा हरे कृष्ण करायचा उपदेश वगैरे केलेला नाही. सणासुदीला एखाद्या गुरुवारी शनिवारी भजन वगैरे ठीक आहे. हे असलं भलतं व्यसन त्यांना जळू देऊ नका. त्या गृहस्थाची बायको म्हणाली, रागावू नका मिस्टर देशपांडे, पण आम्हाला वाटतं LSD, हाशिश, अफू, गांजा यांच्या व्यसनापेक्षा हे खूप बरं. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं. इंग्लंडला आपण दुकानदारांचा देश म्हणतो ते अगदी चूक आहे. आज अमेरिकनांचे सगळे नमस्कार डॉलरम प्रतिगच्छन्ती असं म्हणूनच त्यांच्या जीवनाची व्याख्या डॉलर कमवायची संधी एवढीच असावी. आयुष्यात कमवण्याचा काळ किती टिकेल हे सांगता येत नसल्यामुळे इथे प्रत्येक गोष्टीची घाई आहे. सेल या मंत्राच्या जोडीचा दुसरा मंत्र म्हणजे इन्स्टंट. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट चहा, इन्स्टंट भात, एका मिनिटात जेवण तयार. कागदी पिशव्यातून सगळी पाकसिद्धता असते. करा पिशवी उघडी, टाका उकळत्या पाण्यात, एका मिनिटात जेवण तयार. एका मिनिटात जेवण तयार करणाऱ्या जेवण कंपनीचा प्रतिस्पर्धी जाहिरात करतो, बापरे 1 मिनिट, व्हॉट अ वेस्ट ऑफ टाइम. ही पहा फलाण्या ढकाण्या कंपनीची पिशवी 30 सेकंड्समध्ये सूप, कॉफी, पुडिंग. आणि मग असली पिशवी आणून आयुष्यातले 30 सेकंद वाचवणाऱ्या प्रियकराचे ती प्रेयसी कडकडून चुंबन घेते. हे दृश्य सांज सकाळ नित्य टीव्हीवर झळकायला लागतं. विकायला माल कोणताही असेना, शेवटी त्याचं पर्यावसान करून अशा आलिंगन चुंबनातच झालं पाहिजे. न्यूयॉर्कच्या रस्त्यातली म्हातारीच भयग्रस्त तर नाही, हा सारा समाजच भयग्रस्त आहे. भ्रमिष्ट झाल्यासारखा मला वाटत होता. सेल म्हणजे विका हा इथला मूलमंत्र आहे. वस्तू विका, बुद्धी विका, कला विका, कौमार्य विका, तारुण्य विका. विकण्यासारखं उरतच नाही. आता फक्त राहतं ते वार्धक्य. म्हणूनच ते निरुपयोगी होतं. कुणालाच ते नको असतं. विक्री हा ज्या संस्कृतीचा युगधर्म होतो तिथे वार्धक्याचं निर्माल्य होत नाही, त्याचा पाचोळा होतो. या विक्रीची परमावधी झालेली एक गोष्ट माझ्या एका भारतीय मित्राच्या पत्नीनं सांगितली. एका भारतीय गृहस्थानं अमेरिकेतल्या एका मोठ्या शहरात नवा बंगला विकत घेतला. झटपट चहा, कॉफी यासारखं इथे दीड महिन्यात झटपट बंगलेही बांधून होतात. खिडक्या दारच नव्हे तर भांड्या कुंड्यांपर्यंत सगळा संसार सजवून देणारे दुकानदार आहेत. आता कॉम्प्युटरवर तुमच्या आवडीनिवडीचं गणित मांडून तुमच्या तब्येतीला बहेल नवणारी शय्या सोबतीन देखील भाड्याने इथे मिळते. ही अतिशयोक्ती नाही. तुम्ही फक्त तुमचा आवडीनिवडीचा फॉर्म भरून पाठवायचा. मला वाटतं या दुकानात हा अर्ज गेला की दुकानदार आपल्या गुमास्त्याला सांगत असेल, अरे या पत्त्यावर आपलं ते 16 नंबरचं मॉडेल आहे ना, ते पाठव. हा, मराठीतून वाचायला हे भयंकर वाटेल, पण इंग्रजीतून फार आधुनिक वाटतं. या भारतीय गृहस्थानं असल्या त्या रेडीमेड अमेरिकन घरामध्ये वास्तुशांत केली. मनाच्या समाधानाला 4 मंत्र टेप रेकॉर्डरवर वाजवले. बिस्मिल्लाच्या सनईची ध्वनिमुद्रिका लावली. इष्टमित्रांना जिलेबीचं जेवणही दिलं. बॅगेत भरून आणलेल्या देवांची पूजाही झाली असेल. तशी आपली भारतीय मंडळी आपली संस्कृती आपल्या मगदुराप्रमाणे सांभाळीत असतात. एका घरात मी समई लावलेली पाहिलेली होती. तर या गृहस्थाच्या वास्तुशांतीचा सोहळा चांगला झाला. पाहुण्या मंडळींचे हात ओले झाले. अय्या,
तुम्ही इंडियातून येताना विदाऊट फेल मसाल्याची सुपारी देखील आणलीत वाटतं, वगैरे कौतुकही झाली असतील. नव्या घराच्या मालकीनबाई खुश होऊन जरा हुश करीत नव्या कोचावर बसल्या असत्या तेवढ्यात फोन आला. बाईंनी फोन उचलला. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. पलीकडून कुणीतरी अमेरिकन गृहस्थ बोलत होता. बहुधा त्या शहराच्या महापौरांचाच फोन असावा अशा कल्पनेनं बाईच्या हनवटीखालच्या 3 वळकट्यांच्या 4 झाल्या. त्यांनी परिश्रमपूर्वक उचललेल्या अमेरिकन भाषेच्या आघातामध्ये उचललं. थँक्यू. आपण कोण बोलत आहात? आहा. आपला एक हितचिंतक. स्वतःच्या मालकीच्या घरात राहणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या मालकीच्या बेडरूममध्ये पतीच्या कुशीत विसावणं ही एक फॅन्टॅस्टिक अचिव्हमेंट आहे तुमची. बाई जरा कल्पनेनं लाजून जांभळ्या झाल्या. ओ हाऊ नॉटी. असं बाईंचं अमेरिकन इंग्रजी एकदम बिनचूक. ही नॉटी हा हुजूरपागेतल्या इंग्रजीच्या मेहेंदळे किंवा तत्सम एकारांत आडनावाच्या बाईंचा उच्चार त्यांनी इतर देशी आचारांबरोबर तेव्हाच टाकला होता. तात्पर्य हे अमेरिकन भाषेतलं इश्य, चला तुमचं काहीतरीच काय वगैरे आटोपल्यावर बाईंनी विचारलं, आपण कोण बोलत आहात? आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या अंत्यविधी कार्यालयाचा दिग्दर्शक कोण? डायरेक्टर फ्युनरल कॉर्पोरेशन. बाईंचा घसा जरा सुकला. तिकडच्या बाजूच्या माणसाचा मोकळा झालेला होता. मॅडम, आपण नवीन घर बांधून इथे स्थायिक होणार हे ऐकलं. आमच्या कंपनीतर्फे आम्ही इथे दफनाची सगळी छान व्यवस्था करीत असतो. इथल्या दफनभूमीत आता 6x4चे 2 प्लॉट्स विकायचे आहेत जस्ट फॉर यू. तुम्ही पैसे सावकाश पाठवा, आम्ही टेलिफोनवरून ऑर्डरही स्वीकारतो. उद्या आपण हवं तर जागा पण पाहून घेऊ शकता. अगदी पॉप्युलर वृक्षाच्या खालीच आहे. दिवसभर एकदम उत्तम सावली. आमच्या मित्राच्या बायकोच्या हातातला रिसिव्हर गळून पडला होता. तेवढ्यात अमेरिकन पद्धतीप्रमाणे साहेब स्वयंपाकघरातला आवरून आले. बाईचा चेहरा पाहून ते घाबरले. त्यांना तिसरीच भीती. या गोऱ्या लोकांच्या वस्तीत कसं राहता ते बघतो, 24 तासात घर सोडा नाही तर जाळून टाकू वगैरे. अमेरिकेत आलेल्या उपऱ्यांना हाकलून काढायच्या एखाद्या क्लॅनच्या गुंडाचा फोन आहे की काय? त्यांनी विचारलं, काय ग, व्हॉट्स रॉंग? तुम्हीच ऐका, अभद्र मेला, अशुभ बोलतोय. बाईच्या मनावरची अमेरिकन पुट झडून आळू, वऱ्याचे तांदूळ, रताळी, साबुदाणा, शिंगाडे यातून तयार झालेल्या त्यांच्या रक्तपेशीतले जंतू उफाळून आले होते. साहेबांनी फोन उचलला. हॅलो. आओ, हाय 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 मिस्टर सहस्रबुद्धे. पुन्हा एकदा सुपर सेल्समॅनशिप सुरू झाली. दफनभूमीचा सौदा पटवण्यासाठी त्यानं आपली विक्रीशास्त्रातली विद्वत्ता पुन्हा पणाला लावली. साहेब पुण्यात असते आणि अंत्यसंस्काराच्या भांडारवाल्याने, साहेब अगदी सरळ म्हणजे सरळच्या सरळ बांबू आलेले आहेत, 4 राखून ठेवू का असं विचारलं असतं तर साहेबांनी त्याच्या जिवंतपणी तिरडी बांधली असती. पण ही अमेरिका होती. साहेब नम्रपणाने म्हणाले, थँक्यू सो मच. आमच्या धर्मात बेरियल नसतं, क्रिमेशन असतं. हाऊ इजंट दॅट बार्बरस? गुड नाईट. असं म्हणून तो अंत्यविधी दिग्दर्शक, काय जंगली चाल आहे. बरं ठीक आहे, शुभरात्री. ही कपोल कल्पित कथा नाही, केवळ पात्रांची नावं आणि आकार बदललेले आहेत. जिथे जीवन म्हणजे काहीतरी विकून श्रीमंत होण्याची संधी एवढाच अर्थ असतो, तिथे मढी पुरायची जागा विकली काय, किंवा पिढी पिढी गारद करणारी LSD, पॉट, गांजा, अफू विकली काय, सारं काही संस्कृतीला साजेसच आहे. शस्त्रास्त्रांची विक्री थांबेल म्हणून ज्यांचं सोयर सुटत नाही अशा देशात जाऊन बॉम्बचा वर्षाव करायचा. काय विकतो आणि त्या विक्रीच्या वस्तूंचे काय परिणाम होतील याचा विचार न करता विकत राहायचं. त्यांच्या बाजारपेठा शोधायच्या, त्या विक्रीसाठी जाहिरातीच्या नव्या नव्या क्लृप्त्या काढायच्या. त्यात मग विकणाऱ्यांची भयानक चढाओढ. अशी ही संस्कृती. मला तर वाटतं अमेरिकेत जगण्यापेक्षा मरणं अधिक महाग आहे. मरणच कशाला, साधा आजारी पडणंही महाग. पण सगळे आजार परवडले. दाढदुखीचा आजार हा माणसाला दिवाळ फुंकायला लावतो. दातांचे डॉक्टर एकेका दाताबरोबर अक्षरशः हजार रुपये उपटतात. दंतवैद्यकी ही एक प्रतिष्ठित वाटणारी आहे. माझ्या एका मित्राच्या बायकोच्या दात सफाईचं बिल ऐकल्यावर मला वाटलं, आमच्या भारतीय डेंटिस्टानं तेवढ्या पैशात राणीच्या बागेतल्या डझनभर सुसरींचे देखील दात साफ करून दिले असते. पण दंतवैद्याकडे जाणं आणि मग त्यासंबंधी पार्टीमध्ये बोलणं, त्याला एक विलक्षण सामाजिक प्रतिष्ठा आहे. आपल्याकडे जसं काल आम्ही ताजमध्ये लंचला गेलो होतो, तिथे काय झालं याला महत्व नसतं, ताजमध्ये लंचला गेलो होतो हे ऐकवणं महत्वाचं असतं. तसंच, सॉरी उद्या नाही बाई मला जमायचं रमी खेळायला, माझी आमच्या डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे, हे वाक्य ऐकणाऱ्या बाईच्या दातांवर टिचून मारायचं असतं. कारण ह्या देशातलं सारे मोठेपण तुमच्या बँक बुकावर असतं.
सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते हे खरं. पण या देशात डॉलरचा उल्लेख जितक्या वेळा होत असेल तितका इतर कुठेही होत नसेल. टेलिव्हिजनवरून तासनतास हजारो डॉलर्सच्या बक्षिसाचे कार्यक्रम चालू असतात. साहित्य, संगीत, कला सगळ्यांचं यश यातून किती अब्ज डॉलर्स मिळाले ह्याच्यावर जोखलं जातं. त्यामुळे जीवनातल्या प्रत्येक कृतीचं पर्यावसन डॉलर्सच्या संग्रहात होतं. हे शिक्षण बालपणापासून मिळत असतं. नवऱ्याच्या खिशातले डॉलर्स संपले की बायको संपली. बापाच्या खिशातले डॉलर्स संपले की मुलं घरं सोडून निघाली. विलक्षण साखर पेरणी करून हप्तेबंदीनं घर, फर्निचर, फ्रीज, वॉशिंग मशीन गळ्यात बांधणाऱ्या विक्रेत्याचा हप्ता चुकला की त्यानं साऱ्या कुटुंबाला घराबाहेर काढलंच. या साऱ्याचा उभं आलेल्या तरुण पिढीनंही बुडी घेतली ती अफू-गांजासारख्या भयानक व्यसनात. वर पाहिलं तर किती सुंदर दिसतं सारं काही. दृष्ट लागण्यासारखी घरं, सुंदर बगीचे. बाजारात जावं तर अन्नधान्य, फळफळावळ, फुलं, दूध दुभतं पाहून डोळे दिपतात. वॉशिंग्टनमधून मी हिंडत होतो. कोट्यवधी डॉलर्स खर्च करून बांधलेलं केनेडी नाट्यगृह तिथल्या पोटोमॅक नदीच्या तीरावर उभं आहे. ह्या विराट नाट्यगृहात नाटकांचे आणि संगीताचे एका वेळी 3 कार्यक्रम चालतील अशी विशाल सभागृह आहे. या नाटकाच्या गच्चीवरून वॉशिंग्टन शहराचा देखावा काय सुंदर दिसतो. पोटोमॅक नदी संथ वाहत असते. काय सुंदर नदी आहे. अशा वर्षभर तुडुंब वाहणाऱ्या नद्या असल्यावर काय पाहिजे. अहो, फक्त दिसायला सुंदर आहे ही नदी. म्हणजे सगळं पाणी पोल्युटेड आहे, दूषित. एक घोटभर पाणी प्यायच्या लायकीचं नाही. माझा अमेरिकेत राहणारा मित्र म्हणाला, इथं सगळंच असं आहे. माझ्या ऑफिसमधल्या मित्राची आई वारली. ऑफिसात नेहमीप्रमाणे आमचा हा अमेरिकन कलीग धंद्याची बाग करीत होता. मी जरा चाचरत म्हटलं, अरे तुझी आई वारल्याचं कळालं, वाईट झालं. तू फ्युनरलला केव्हा जाणार आहेस. त्याची आई जवळच्या एका सबर्बमध्ये राहत होती. फ्युनरलला मी कशाला. फ्युनरल कंपनीला मी फोन करून कळवलंय, ते घेतील काळजी. हे त्याचं उत्तर. आणि या देशात मातृदिन खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. मला अमेरिकेतल्या पोस्टाचा पत्ता सापडला, पण ही अमेरिका म्हणजे काय याचा पत्ता मात्र लागला नाही. खरं म्हणजे खुद्द अमेरिकनांनाच स्वतःचा पत्ता तरी सापडला आहे का. मला वाटतं त्याचा स्वतःचा पत्ताच हरवला आहे.